नमस्कार. मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व दर्शकांना संदीप उशेट्टीचा नमस्कार. नुकतंच आपण नवीन आर्थिक वर्षामध्ये सुरुवात केलेली आहे आणि या आर्थिक वर्षामध्ये आपल्याला अनेक गोष्टींची वर्षाच्या सुरुवातीलाच नोंद घेण्याची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या गुंतवणुकीकडे या आर्थिक वर्षामध्ये अत्यंत सुरुवातीच्या काळापासून बघणं गरजेचं आहे. कारण अनेक घटनांमुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किंवा गुंतवणुकीच्या एकूण आपण निवडलेल्या पर्यायांमध्ये बदल झालेले आहेत. मग आपले बदल आपल्या पोर्टफोलिओमध्ये योग्य आहेत का नाही हे तपासण्याची आपलीच जबाबदारी आहे. त्यामुळं पोर्टफोलिओला रिव्हिजिट करण्याची हीच योग्य वेळ. आता याच सोबत आपण आपल्या इमर्जन्सी फंडाकडेही नक्कीच बघितलं पाहिजे. आपल्याला पुढच्या 6 महिन्यांसाठी आपला जो घरचा खर्च आहे तेवढे पैसे दरमहाचे जे लागतात याचे 6 महिन्याची तरतूद आपण आजच करणं गरजेचं आहे. याच व्यतिरिक्त 1 एप्रिल 2026 पासून अनेक इन्कम टॅक्स आणि फायनान्स रिलेटेड गोष्टींमध्ये मोठे बदल झालेले आहेत. उदाहरणार्थ पॅन कार्ड आणि आधार कार्ड याच्यावरची नावे एकसारखी असणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला अडचणी येऊ शकतात. त्यामुळं आपण हे तपासण्याची गरज आहे. याचबरोबर आपल्याला ATM मधनं पैसे काढण्याच्या मुदतीमध्ये किंवा पर्यायामध्ये अनेक बदल झालेले आहेत. अनेक बँकांनी आपले नियम बदललेले आहेत. आपापल्या बँकांचे नियम आपण पुन्हा तपासण्याची गरज आहे. याच व्यतिरिक्त आपल्या इन्शुरन्स पॉलिसीचे हप्ते आपण जे भरत आलेलो आहोत त्याच्यामध्ये आपल्या काही पॉलिसी मॅच्युअर्ड होणार असतील तर त्याच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आणि म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीमध्ये किंबहुना इतर बँक ठेवींमध्येही आपण नॉमिनेशन केले आहे का हेही तपासण्याची हीच योग्य वेळ. सर्व गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये मोबाईल नंबर, ईमेल ID आणि आपल्या घरचा पत्ता आपण व्यवस्थित नोंदवलेला आहे का, आपण सगळीकडे नॉमिनेशन व्यवस्थित केलेलं आहे का हे पुन्हा एकदा नक्की तपासा. याच व्यतिरिक्त या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच आपण येणाऱ्या 5 ते 10 वर्षाच्या आपल्या गरजा योग्य पद्धतीने आपण अधोरेखित करून त्याप्रमाणे गुंतवणुकीचे नियोजन करायला हवे. या सगळ्या गोष्टी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला आठवण करून देण्याचं कारण असं आहे की या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आपण जर ह्या सगळ्या गोष्टी नीट तपासल्या तर आपला येणारं वर्ष आपल्याला गुंतवणुकीतनं भरभराटीचा आपल्याला अनुभव देऊ शकतो आणि आपण आपल्या पैशांना योग्य ठिकाणी ठेवण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. धन्यवाद.